जगातली नोंद असलेली पहिली कर्जमाफी कोणी दिली तर ती दिली जगद्गुरू तुकाराम महाराजांनी। आणि आम्हाला जो सन्मान दिला राष्ट्रीय समाज पक्षातर्फे, तो सन्मानही आम्हाला जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या फेट्याने दिला। आणि हा सन्मान आमचा नसून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवाचा आहे, जो आंदोलनात होता आणि जो वावरात काम करत होता, त्याचाही हा सन्मान आहे। कारण त्यानं जर पिकवणं बंद केलं तर काही गोटे खा लागन, म्हणून जो आंदोलनात आला नाही तोही तिथून तेवढ्याच जिद्दीनं आपली कर्जमुक्ती झाली पाहिजे याच्यासाठी लढा देत होता। पण काही असते हरामखोर लोक जे घरून फक्त मोबाईलच्या बटना किचडून कमेंट्स करतात, तर त्याला आपण असंच वाऱ्यावर सोडून देऊ। त्याला त्याची लायकी समजली, आपण काही त्याच्यावर बोलू नाही। विषय एवढाच आहे का या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे होतं का यूथ, आणि तोही शेतकरी यूथ या आंदोलनात सहभागी झाला होता, जो देशाचं भविष्य आहे। आणि तो एवढा संख्येनं होता आणि एवढा ॲग्रेसिव्ह होता का तो काही करायला तयार होता, म्हणजे तो जीव द्यायला बी मागं पुढं नव्हता पाहून राहिला। मी त्या आंदोलनातल्या सर्व युवकांना, शेतकरी युवकांना खरंच वंदन करतो की या महाराष्ट्रातला जर शेतकरी युवक पेटला तर सरकारले जाग्यावर आणल्याशिवाय ठेवत नाही। आणि ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पहिली कर्जमाफी केली, तर हे चोरायचं जे सरकार आहे आता आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला फरक पहा। छत्रपती शिवाजी महाराजांना जसं माहीत पडलं का महाराष्ट्रात दुष्काळ पडला, म्हणजे त्या भागात दुष्काळ पडला आहे, आणि तुकाराम महाराजांनी बंदी कर्जाचं रजिस्टर इंद्रायणीच्या डोहात डुबवलं, तेव्हा वाटलं का तुकाराम महाराजाची परिस्थिती बिघडली असेल, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही जड जवाहिरात घेऊन मावळ्यांना पाठवलं। तर ते मावळे जेव्हा भेटले तुकाराम महाराजांना, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांना म्हणते तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली। तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणते माझा मनगटात अजूनही रग बाकी आहे आणि मी कष्टानं कमावून खाऊ शकतो, हे स्वराज्यासाठी राखून ठेवा, हे परत घेऊन जा। आणि आपले म्हणजे तेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज कर्जमाफी देतात, आणि हे सरकार एवढं पावसानं नुकसान होऊन शेतकरी कर्जाच्या डोहात डुबला असताना 1 रुपया द्यायला तयार नाही, हे मुक्या अन्याचं बंद कर्ज माफ करायला तयार आहे। म्हणजे किती बदमाश, म्हणजे यानं जवळपास 20 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं। अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर 40,000 करोडचं कर्ज आहे, बस याच्यावर नाही आहे। आणि तेही कर्जमाफी हे देऊन नाही राहिले, आणि कर्जमाफी भेटल्यानंतरही आपल्याला एका गोष्टीवर लढा द्यावा लागेल। हे MSP जाहीर करते, हमी भाव, एकाही पिकाले हमी भाव भेटून राहिले नाही, एकाही पिकाला नाही भेटून राहिले। सोयाबीन 5,320 आहे, हमी भाव हा असताना 2,500 3,000, म्हणजे मला आठवते मी शेती करत होतो, आताही शेती करतो। माया बापानं 2013 हिंगणघाट APMC मध्ये चना हा 5,850 रुपयाने विकला, 13ची गोष्ट, आणि 17 चना हा 2850 विकला। मला सालं मोदीच्या काय समजलं नाही का वर झाले पाहिजे का खाली यायले पाहिजे, म्हणजे अशी दयनीय अवस्था आहे। 3 वर्षात 2-2.5 हजारानं रेट उतरले चण्याचे, आणि आता तर ते तिथंच आहे। म्हणजे DAPचे भाव वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, नागरटी रोटावेटरचे भाव डबल झाले। शेतकऱ्यानं करायचं का, हा प्रश्न आहे। म्हणून आपण ठीक आहे, आपला लढा दुसरा, आपल्या मालाले आपल्याला भाव भेटले पाहिजे, याच्यासाठी आपण कसा लढा देता येईल, आणि MSP भेटलीच पाहिजे शेतकऱ्याला। कारण कोणी उद्योजक माल बनवते, त्याच्या मालाचे भाव तो ठरवते, आपल्याच मालाचे साले आपल्याला भाव नाही ठरवत आहे, आणि शेतकरी घाट्यात आहे म्हणते। शेतकरी घाट्यात आला पाहिजे अशी प्रक्रिया चालू आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शेत्या विकायच्या नाही, आपण आता मालक आहे। हे तुमच्या मालाचे भाव मुद्दामून पाडून आपल्या जवान पुराईत अशी मेंटॅलिटी बनवत आहे का हे शेती ठीक आहे परवडत नाही, तुम्हाला मालाले भाव भेटत नाही, मग आता परवडत नाही अशी जेव्हा मेंटॅलिटी होईल ना, कर्ज जास्त होईल, तर शेती का करण, या विकन, इकत कोण घेणे, याचे जवळ आहे ना मुक्या अन्या, ते घ्यायला तयार आहे। आणि आपण शेती विकू, ते कंपन्या उघडन, आणि त्या कंपनीत आपण 12-15 हजारानं नोकर म्हणून काम करण, ही अशी व्यवस्था निर्माण करायच्या मागं हे मोदीचं सरकार
आणि हिचं देवाभाऊचं सरकार लागलं आहे म्हणून ते 1 रुपया वार्षिक भाड्यानं 1050 एकर जमीन बिहारची देते. हाय का भेटन का कुठं? 1 रुपया वार्षिक भाडं हा भेटन का? नाही भेटू शकत. आता ठीक आहे, CCI माहीत आहे तुम्हाला, कॉटन कापूस खरेदी करते. CCIनं मागच्या वर्षी लिमिट ठेवली कापसाची 30 क्विंटल प्रति हेक्टर. CCI कापूस खरेदी करते हमी भावात 8,880 रुपये हमी भाव आहे. आता त्या कापसाचे भाव आता म्हणते का फक्त तुम्ही 14 क्विंटल कापूस देऊ शकता हेक्टरी. कसं पॉसिबल आहे? म्हणजे एका एकरात 5 क्विंटल कापूस, 5.5 क्विंटल कापूस, एकरी 12 क्विंटल तुम्ही बीटी लावायला लावली, 12, 13, 14, 15, 20 क्विंटलपर्यंत कापूस पिकते नाही का? म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का इथं आता जे आहे त्या शेतकऱ्याचे हमी भाव नाही भेटले तर तुमच्यापाशी नाफेड आहे, CCI आहे, ते फक्त मोजक्या लिमिटेड बोटावर मोजण्या सारख्या लोकांचं पीक घेते. आणि म्हणते तुरी घ्यायच्या असन तर म्हणते बारदाना संपला म्हणते देवाभाऊ, आणि सिमेंटवर टाकाले ट्रकनं बारदाना येते. सिमेंटच्या रोडवर टाकायला ट्रकनं बारदाना येते ना. साले उत्तरं बी असे देत नाही का जे म्हणाले पटत नाही. हां, आमच्या इकडे पाणी आहे, विहिरीले मोटार आहे आणि 24 तास लाईन नाही आहे. म्हणजे सगळे असून संसाधनं असून पीक घेता येत नाही. 8च तास लाईन आहे. आम्हाला शेतकऱ्याला 24 तास उद्योगपत्याला देताना मग आम्ही ढोरं डुकरं व्हाय कसं आले? वावरात रात्री जागली जातो, दिवसभर मरमर करतो, जनावराचा त्रास आहे. 24 तास लाईन नाही. आम्हाला 24 तास लाईन पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर सक्तीचं सोलर करून टाकलं. म्हणते आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका, सोलर घ्या. अरे आम्हाला लाईन पाहिजे तर लाईन द्या ना. तुम्ही सक्ती कायले करून राहिली? हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा, असं वाटते कवा कवा. हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे. हां, कापसाची आयात शुल्क 11% 0% आणली. हां, तिकडं बांगलादेशनं आयात शुल्क वाढवून टाकले, संत्र्याचे भाव पडले. अशा प्रत्येक द्राक्षाचा आहे, कांद्याचा आहे, टोमॅटोचा आहे, सगळ्या येऊन जाऊन शेतकऱ्यावरच सगळ्या भडीमार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अनेक मुद्दे आहेत. बिचारा तो आता दयनीय अवस्थेत आहे. ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले, सर्व जाती धर्माचे पक्ष. मी BJPच्या काही लोकांचे पाहिले, त्यानं स्टेटस बच्चूभाऊचं ठेवलं होतं. हो, आणि आंदोलनात सुद्धा आले, लपून लपून आले. माझे चेहरे माहीत आहे ना, माझ्या मतदारसंघातले कोण आले कोण नाही. त्याचं स्वागत आहे, कारण शेवटी शेतकरी आहे भाऊ, ज्याची जळती त्याला कळते. तो जरी BJPचा असन तरी त्याच्या मालाला भाव नाही भेटून राहिले ना. मग आला ना तो आंदोलनात, गाडी घेऊन आला, ट्रॅक्टर घेऊन आला. काही उघड आले, काही लपून आले, काही ना स्टेटस ठेवले, काही सांगितलं चला बे जाऊ, काही न तर गुपचाप. तुम्हाला सांगतो काही BJPच्या लोकांना आपल्याला जेवाचं बी पाठवलं तिथं. ह्या आंदोलनाचा विजय आहे, समजलं का? आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो, नेत्यांना नाही, BJP शेतकऱ्यानं. आता त्याची पंचायत समितीची तिकीट कटते का का? आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो, मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो, मायावर एवढे त्यानं आता तुम्हाला सांगतो, काल एका दमानं मला 2 नोटीस पाठवले. एक माया जुने पुऱ्या केसेस काढल्या, पुरे एका कागदावर, आणि 30च्याही काढल्या नागपूरच्या, पुरे एका कागदावर लिहिल्या. 50,000 रुपयाचा बॉन्ड लिहून द्या म्हणे. तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता. च्या बहीण माय म्हणलं, मी लोकायले संविधान समजून सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो. हां, बरोबर आंदोलनात असलो काच नोटीस येते मला, तोपर्यंत एक नोटीस नाही येत. आता म्या घर बांधलं, म्या परमिशन घेतली आहे, मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मला नगर परिषदनं नोटीस पाठवला. अरे च्या माय, मी गेलो काल. मग म्हणे साल आणि म्हणलं पालकमंत्री पंकज भोयरचं कॉलेज बिना परवानगीचं आहे म्हणलं, मायापाशी ITI दाखवला. अरे 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 साल म्हणे चुपचापच राहिला, बोललाच नाही. म्हणलं आता घेणं, आता पाड त्याचं कॉलेज. पण त्यानं रुपया बी नाही भरलाय, बिना परवानगीनं कॉलेज बांधलाय 6 मजली मोठं. मग माया म्हणजे ते आता बोलायला लावते साले. माया लिचुंडा घेतल्यावर मले, लिचुंडा समजते का तुम्हाला? चिमटा. आता मला ते साले चिल्लर हलक्यात घेते. मी सोडीन का त्याले?
तुम्ही माया वाटी नका जाऊ, ठीक आहे. मी तुमचे नाही जात. आता तुमचे काय बेरे बंदे धंदे बाहेर काढले तर माझ्यापाशी RTI आहे, म्हणजे असं काही बा कोण सांगितलं म्हणून आहे, ठीक आहे. डायरेक्ट RTI दाखवला. तर म्हणून त्याला सांगणं आहे का तुम्ही बरोबर राहा, मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे. म्हणजे मी खाल्ले नाही आहे, मी माया मी नाही तर पुन्हा हे व्हायरल करून म्या मायाच जागेवर घर बांधला एक मजला जास्त पोराच्या लायब्ररीसाठी. हो, नाही ते काय धरलं तेवढंच कट करून चाले, काहीच सांगता येत नाही. हो बा, नाही तर 1 रुपयाचा डाग नाही आपल्यावर, कोणी काही म्हणू नाही शकत महाराष्ट्रात. तर हे जेव्हा तुम्ही आक्रमक होता तर तुमच्यावर असे एलिगेशन येईन, तुम्हाला तुमचं टोन बंद करण्याचा प्रयत्न करत, आणि इथं जेवढे लोक बसले आहे त्याच्यावर अशाच, ठीक आहे, अटॅकिंग पॉवरमध्ये प्रशासन असते. वरून आदेश येते, प्रशासन आपल्याला नोटीस देते, ठीक आहे. आणि असं प्रत्येकाचंच आहे, ठीक आहे. हे काही लढाई साधी गोष्ट नाही आहे, हे इंग्रजाईपेक्षाही बत्तर आहे, ठीक आहे. आणि म्हणून यायले आता समोरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवा लागन आपल्याला का हे त्याची अवकात का आहे. पण ते आता शेवटी डुप्लिकेट मतदार याद्यावरच सगळ्या घोय आहे, ठीक आहे. ते आता पहा बा का आता का करावं मला समजून नाही राहिलं, ह्या देश कुठं चालला. तर म्हणून म्हणजे कवा कवा विचार येते का करावं का. म्हणजे असं वाटते का दिल्लीत एखादं मोठं आंदोलन करायला पाहिजे रामलीला, ठीक आहे. सरकार पाय उतार, जसं JPनं केलं होतं. मी आता गाडीत बोललोय का JPनं जसं दिल्लीत आंदोलन केलं होतं तसं रामलीला मैदानावर आर पार, ठीक आहे, नेपाळसारखं, ठीक आहे. पार लेखाले पॅन्ट काढून, त्याच्याशिवाय इलाज नाही या देशात. या देशात आता जर तुम्हाला व्यवस्था बदलावं लागेल तर भारत छोडोसारखं JP सारखं संपूर्ण क्रांतीसारखं आंदोलन करावं लागेल. नाही तर हे डोक्याच्या वर चालले. इलेक्शन कमिशनसुद्धा मॅनेज झालं आहे, ठीक आहे. म्हणजे एवढ्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या डुप्लिकेटपणा बाहेर काढून बी उत्तर द्यायला हे तयार नाही, ठीक आहे. म्हणून थोडंसं जागे राहा, सजग राहा, मी असं म्हणीन. आणि कोणीही काही अफवा आणि शेतकऱ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, कोणी काही व्हिडिओ टाकला, ठीक आहे, कोणा आमच्यावर जरी आरोप केले तर पहिले पडताळणी करा, ठीक आहे. विदाऊट पुराव्याशिवाय कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शेतकऱ्याला वाटत होतं का बस बोट लावल्यावर पोट आलं पाहिजे, ठीक आहे, म्हणजे लगेच उद्याच्या उद्याच कर्जमाफी झाली पाहिजे, ठीक आहे. तर असं होत नाही, ठीक आहे. लग्न केल्यावरही 9-10 महिने लागते. त्याच्यामुळे थोडंसं शांतीनं घ्या, ठीक आहे. आपण चालू वर्षाची कर्जमाफी शेतकऱ्याला भेटली पाहिजे याच्यासाठी ती तारीख घेतली. आणि बच्चूभाऊले प्रश्न विचारला विमानतळावर पत्रकारांनी, कराय सर नाराज आहे, तुमच्यासोबत आले नव्हते. तर बावनकुळे साहेब चालले होते माझ्यासमोरून, पवार साहेब होते माझ्या, आणि मी नारे दिले, बावनकुळे मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. तर त्याला वाटलं का मी नाराज आहे का 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 हां म्हणून मलाही नोटीस आला ना, कारण बावनकुळे माझ्याकडे डोळे टवारून पाहत होता ना, ठीक. तर त्याच्यामुळे आपल्याला कायची भीतीची काय, साली बिल्डिंग पाडून तर पाडाच साले हो, पुन्हा उभी करू, रग आहे मनगटात, ठीक आहे. यायच्या का बापाला भेटू का मी, ठीक आहे. त्याच्यामुळे माया वाटी जाऊ नका.